अजित पवारांना आचार विचार नाही, सत्ता येईल तिकडे जातात असं वक्तव्य लक्ष्मण हाकेंनी केलंय। अजित पवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये दम असेल तर मला अडवून दाखवा, आज संध्याकाळी बारामतीत येतोय, अडवून दाखवा असं ओपन चॅलेंजच लक्ष्मण हाकेंनी राष्ट्रवादीला दिलंय, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिलंय। लक्ष्मण हाकेंच्या टार्गेटवर गेले काही दिवस अजित पवार आहेत। धनंजय मुंडेंच्या विपश्यनेचा आधार घेत हाकेंनी अजित पवारांवर निशाणा साधलाय। अजित पवारांनीही विपश्यनेचा मार्ग स्वीकारावा असा टोला हाकेंनी लगावलाय। अजित पवार सतत सत्तेत कशाला हवेत असा प्रश्न हाकेंनी उपस्थित केला। हा प्रश्न उपस्थित करताना हाकेंनी अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीवरही टोला लगावलाय। तर राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी हाकेंना धमकी दिली आहे। खरं तर महाराष्ट्रातल्या राजकारणातल्या अनेक लोकांनी विपश्यना स्वीकारली पाहिजे। नेहमी सत्तेत कशासाठी? 8-10 दिवस सुद्धा सत्तेच्या बाहेर तुम्ही राहू शकत नाही, पहाटे पहाटे जाऊन तुम्ही शपथ घेता। मग असं थोडंसं विपश्यना, थोडीशी ध्यानधारणा या गोष्टी झाल्या पाहिजेत। तुम्ही ह्याच्या पुढे दादावरती जर बोललात तर तुम्हाला जशास तसं उत्तर जिथं भेटल्याच्या नंतर तिथं दिलं जाईल। नक्कीच हे थेट धमकी म्हणावी लक्ष्मण हाके यांना? धमकी नाही, पहिलं आम्ही समजावून सांगतोय अजितदादावर त्यांनी बोलणं टाळावं, अन्यथा त्याला आमच्या नेत्यावर जर बोललं पुढचं काय होईल त्याची जबाबदारी लक्ष्मण हाकेची, त्याची जबाबदारी आमची नाही। एवढंच नव्हे तर राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांना हाकेंनी चॅलेंज दिलंय। बारामतीत येतोय, खुमखुमी असेल तर अडवून दाखवा असं हाके म्हणाले। पण सूरज चव्हाणच्या अंगातलं खुमखुमी असेल तर मी बारामतीमध्ये आज संध्याकाळी येतोय, पंधऱ्याला येतोय, बारामती शहरात येतोय। तुझ्यात आणि तुझ्या अजितदादाच्या कार्यकर्त्यात तू तर लय चिल्लर आहेस। अजितदादाचे जे कोणी कार्यकर्ते असतील सो कॉल्ड, तरी सगळ्यांना माझं चॅलेंज की मी आज बारामतीत येतोय, तुमच्यात दम असेल तर बारामतीत या। हाके, तुम्ही 2 दिवस आधी मला कुठेही सांगा, तुम्हाला अडवण्याची जबाबदारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसची। तोंडात जेवढा दम आहे तेवढा दम तुम्ही तुमच्या शब्दात पण दाखवा। तुला ह्याच्या पुढे जिथं भेटेल तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं व्यवस्थित सन्मान करण्याची जबाबदारी माझी। अरे मला ब्रँड अँबॅसेडर करतो जो दारूच्या कारखान्याचा मालक आहे, तुझा नेता, राष्ट्रीय नेता, कारखाना काढलाय तुम्ही। मग आता तुमच्यावर काय बोललं पाहिजे आणि तुमचा ब्रँड सांगायचा का? सूरज चव्हाण, अरे प्रश्नावर बोला ना। उदार की जिंदगी जीने वाला हाके, उदारीवर जगतो, दारू पिऊन तू सापडतो, देशी दारूचा स्वतः ब्रँड अँबॅसेडर आहे, तू कशाला दुसऱ्याच्या उद्योगधंद्यावर येतो राजा? तू स्वतः दारू पिऊन किती ठिकाणी सापडलाय, किती ठिकाणी मार खाल्लाय ते माहित आहे। तुझा इतिहास भूगोल काढायची जबाबदारी माझी, तू जिथं भेटशील तिथं सन्मान करण्याची जबाबदारी माझी। अजितदादाची नंतर भेट, नंतर पहिले आम्ही आहोत। याआधी हाकेंनी अजित पवार गोचिडासारखे अर्थ खात्याला चिकटून बसलेत अशी टीका केली होती। हाकेंच्या या टीकेवर राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही पलटवार केले होते। तर हाकेंनी अजित पवारांवर सलग टीकेची झोड उठवल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस आणि हाकेंमध्ये वाद पेटलाय। तर हिंदी मुंबईची बोलीभाषा बनली असं वक्तव्य मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं। मीरा भाईंदरमध्ये प्रवेश केला की मी हिंदीच बोलतो, हिंदी भाषा म्हणजे आमची लाडकी बहीण असंही सरनाईक म्हणाले। यावरून संजय राऊतांनी टीका केली आहे। हिंदी तो बोली भाषा बन गई है हमारी मुंबई की। ठाणे और मीरा भाईंदर का मेरा मतदार संघ है। जनता से जब भी बात करता हूं तो प्योर मराठी में बात करता हूं, और मीरा भाईंदर की ओर जाता हूं तो मीरा भाईंदर में एंट्री किया तो मेरे मुंह से ऑटोमेटिक हिंदी लैंग्वेज चालू हो जाती है। आजकल हम लोग ऐसे बोलते हैं कि मराठी मेरी मातृभूमि है, मेरी माँ है, मगर हिंदी हमारी लाडली बहन है। बाळासाहेब ठाकरेंनी जी शिवसेना स्थापन केली हिंदू हृदय सम्राटांनी, ही मराठी माणसाच्या उद्धारासाठी, कल्याणासाठी आणि मराठी भाषेचा सन्मान राहावा, तेव्हा लाडकी बहीण दुसरी कोणी, मावस बहीण, आते बहीण हे प्रकार नव्हते बरं का। हेच म्हणतात आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार। त्यांचे जे कोणी नेते आहेत त्यांना विचारावं, हा जो विचार आणि भूमिका आहे मराठी संदर्भातली, हीच तुमची मुख्य भूमिका आहे का?
ते जे विचार मांडतात हा भारतीय जनता पक्षाचा विचार, हा अमित शहाचा विचार. आणि मी वारंवार सांगतो, यांच्या पक्षाचे नेते अमित शहा आहेत. मीरा भाईंदरचा पट्टा जर पाहिला तर तिथं मॅक्झिमम हिंदी भाषा चालत आहे. दादरमध्ये गुजराती बांधव सुद्धा मराठी बोलतात. सामाजिक जीवनामध्ये हे ॲडजस्टमेंट असते. ज्या लोकांना कळत नाही त्या टायमाला त्यांच्या भाषेमध्ये बोलावं लागतं, किंवा त्यांना जे आपली थोडी बहुती कळते त्या टायमाला मराठीतही बोलावं लागतं. असं आहे की त्यांच्या बोलण्याचा अर्थ काय होता, लावला काय, याच्याबद्दल तुम्हाला बघावं लागेल. मराठी तर या महाराष्ट्रातल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा आपण आपल्या महायुती सरकारने आणि NDA सरकारने माननीय मोदीजींनी दिला आहे. त्यामुळं या वक्तत्वाचं मराठीच्या विरुद्ध आम्ही आहोत किंवा मराठीच्या विरुद्ध प्रताप सरनाईक आहे असं मानण्याचं काही कारण नाही आहे. तर मनसेकडूनही प्रताप सरनाईक यांच्या वक्तव्याचा समाचार घेण्यात आला. प्रताप सरनाईक यांच्याकडून मतांचं राजकारण सुरू आहे असं राजू पाटील यांनी म्हटलंय. हिंदी मावशी नव्हे पुतना मावशी असं राजू पाटील यांनी म्हटलंय. मनसे नेते राजू पाटील यांनी सरनाईकांवर निशाणा साधलाय. त्यांचं ते मताचं राजकारण करतायत, त्यांचं राजकारण त्यांना लखलं. हिंदी बोलतात की मराठी आई आणि हिंदी मावशी. ही मावशी नाही, हिंदी पुतणा मावशी आहे. हिंदीने किती भाषा, बोली भाषा, तिकडच्या भाषा खाल्लेल्या आहेत उत्तर भारतातल्यावर, त्या सगळ्यांना माहिती आहेत. आणि हिंदीचा पोळका आहे ना यासाठी आहे की मराठी माणूस यांच्यावर नाराज आहे. लाडक्या बहीणसारख्या योजना, फसव्या योजना आणल्या, त्याच्यानी बाकीची कामं होत नाहीयेत. मराठी माणूस कुठेतरी दूर जातो यांच्यापासून, म्हणून तो लालूंच्याकडून चालू आहे त्याचं. पुढच्या घडामोडीकडे कृषी खातं म्हणजे ओसाड गावची पाटीलकी असं वक्तव्य माणिकराव कोकाटे यांनी केलंय. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं पुन्हा एक वक्तव्य चर्चेत आलंय. संभाजीनगरमध्ये बोलताना माणिकराव कोकाटे यांनी हे वक्तव्य केलंय. आणि जाणीवपूर्वक त्यांनी मला हे या ठिकाणी कृषीचं खातं दिलं. आपल्याला कल्पना आहे ही तशी ओसाडगावचीच पाटीलकी आहे, पण कसं असलं तरी सुद्धा त्यामध्ये सुद्धा चांगलं काम करता येऊ शकतं. हा पण एक आपल्याला हे पण एक उदाहरण आपल्याला महाराष्ट्रामध्ये द्यायचंय. समाजाला वाईट वाटेल असे कुठलेही अपशब्द किंवा असा वाक्यप्रचार होऊ नये आपल्या मंत्रिमंडळाच्या कुठल्याही मंत्र्याकडनं, जेणेकरून समाज मन दुखेल, जेणेकरून शेतकऱ्याच्या जखमेवरचं मीठ चोळल्या जाईल किंवा समाजाला वाईट वाटेल असं कुठलंही वर्तन मंत्र्याकडनं अपेक्षित नाही, अशा सूचना आम्हा सर्वांना दिलेल्या आहेत. आता कोकाटेजीबद्दल जे काही बोलले आहेत ते अजितदादा याचा विचार करतात. त्यांना मनात काही नसतं बिचाऱ्यांच्या, तर ते थोडा पहिल्यापासून फटकळ बोलण्याची सवय आहे, त्याला बोलतो. पण मला वाटतं त्याच्या मनात काही नाही, अतिशय मोकळ्या मनाचं आणि मनामध्ये कुठे आडी नाही. मित्र म्हणून सल्ला द्याल त्यांना काही? मी सल्ला दिलाय माणिकरावांना की मंत्री झाल्यानंतर बोलायचं नसतं. कोकाटे नावाचा माणूस हाच मुळात ज्या दिवसापासून कृषी खात्याचा मंत्री झालाय तेव्हापासून हा माणूस वादग्रस्त विधानं करतोय. अजितदादा पवारांचा कुठलाही माणूस काढा, त्याला वादग्रस्त विधानांशिवाय बाकी काही जमत नाही. कारण ही माणसं मुंबईमध्ये बसतात आणि शेतकऱ्यांच्या असो, ओबीसींच्या असो, कष्टकऱ्यांच्या असो, टाळूवरचं लोणी खाण्याचं काम करतात. अरे यांचा नेताच तसा आहे. मला वाटतं की शेतकऱ्यांच्या संबंधात संवेदना बाळगून आपण सगळ्यांनी काम करणं अत्यंत गरजेचं आहे. एखाद्या पदावरती गेल्यानंतर आपल्याला नेमकं काय करायचं आहे, काय आपली दिशा आहे, हे कुठंतरी स्पष्ट असणं गरजेचं आहे. बोलताना थोडंसं भान ठेवलं पाहिजे. तर दोन्ही पवार कधी एकत्र येणार असा पत्रकारांनी शरद पवारांना प्रश्न केला आणि यावर मला माहिती नाही असं शरद पवारांनी उत्तर दिलं. राज्य सरकारने जी पहिले 3 हेक्टरला जी मर्यादा ठेवली होती ती आता परत कमी केली 2 हेक्टरवर आणली. लोकांना साहेब, गेल्या काही दिवसापासून सातत्याने चर्चा होती की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार, त्या संदर्भात तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का हा प्रश्न अनेकांना पडलाय असं रोहित पवार यांनी म्हटलंय. दोन्ही पवार एकत्र येणार ही फक्त चर्चा आहे असंही त्यांनी म्हटलंय. वरिष्ठांनी याबाबत काहीही सांगितलेलं नाही असं रोहित पवारांनी स्पष्ट केलंय. तर शरद पवार दादांची बोलणी सुरू आहेत असं काही जण म्हणतात असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलंय. शरद पवार पूर्वेला जाताना पश्चिमेकडे जातोय असं सांगतात असंही शिरसाटांनी म्हटलंय. नाही, जसा प्रश्न तुम्हाला पडलेला आहे तसा हा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. पण एक गोष्ट तुम्ही समजून घ्या की आजपर्यंत या बाबतीतली फक्त चर्चा आहे. वरिष्ठ पातळीवर
व तसं सर्व आमदारांना घेऊन पवार साहेब असतील, सुप्रियाताई असतील, जयंत पाटील साहेब असतील यांनी या बाबतीत आम्हाला कुठेही काही सांगितलेलं नाही. जर आम्हाला कळालं, जर काय होत असेल तर नक्कीच मीडियासमोर येऊन आम्ही या बाबतीत स्पष्टपणे त्या ठिकाणी बोलू. शरद पवार साहेब अजितदादांचं काही बोलणी चालू आहे असं म्हणतात, ते कुठं राहतील त्यांचं सांगता येत नाही. म्हणून आता याच्याबद्दलचं भाकीत करणं हे उचित नाही, परंतु काही दिवसानंतर तुम्हाला याचं चित्र स्पष्ट होईल. शरद पवारांचं एक वक्तव्य आलंय, त्यांना जेव्हा विचारलं की दोन्ही पवार एकत्र येणार का, त्या प्रश्नावर ते म्हणाले की हे मला माहीत नाही. याचाच अर्थ समजून घ्या. शरद पवार साहेब कधी आयुष्यामध्ये पूर्वेला जायचं तर पश्चिमेकडे चाललो म्हणून सांगतात ते. म्हणून ते जे बोललेत मला माहीत नाही याचा अर्थ सर्व त्यांना माहिती आहे, फक्त नेमकं कोणत्या वेळेला करायचंय याचा मुहूर्त ते शोधतायत. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेनं डोंबिवलीत एकत्र पाहणी दौरा केला. ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच कार्यकर्ते एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. पलावा पुलाची पाहणी करण्यासाठी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्र आले. शिवसेना मनसे पक्षाचा विजय असो अशा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. साहेबांचा ठाणे जिल्हा, शिवसेनेचा बाळे जिल्हा, जय 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 शिवाजी, जय 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 शिवाजी, हर हर महादेव, जिंदाबाद जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद, हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा नहीं चलेगी नहीं चलेगी, नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी, नहीं चलेगी. मला कालच दीपेशजीचा फोन आला की आम्ही पलावा पुलाची जी उद्घाटनाची जी तारीख दिली होती 31 मे, तर ती काय पलावा पूल चालू तर होत नाही, आम्ही पाहणी करायला येतो, तुम्ही याल का? म्हटलं आमची एक मीटिंग आहे, नक्की येऊ आम्ही. त्या अनुषंगाने आज आलेलो आहे. इथे जरी या पलावा पुलाची आम्ही पाहणी करायला आलो असो, हा पूल निवडणुकीच्या काही दिवस आधी 100% तयार होईल ही आम्हाला खात्री. परंतु हा पूल चालू झाला तरी पुढचे प्रश्न सुटणार नाहीयेत. ट्रॅफिक अजून होणार आहे. इथे 2 पुलांचं काम चालू आहे, दुसऱ्या पुलाचा अजून काय पायपोस नाहीये कशात. हा पूल निवडणुकीच्या 15 दिवस आधी चालू झाला त्या महापालिकेच्या, तरी हा प्रश्न इथला सुटणार नाही, याच्यावर आम्ही ठाम आहोत. सामान्य माणसांना गेले 7 वर्ष या पलावा पुलाचा त्रास भोगावा लागतोय आणि तो त्रास कुठेतरी सर्वसामान्यांचा आहे. आणि 31 तारखेला पुलाचं 31 मेला पलावा पुलाचं उद्घाटन होईल असं आश्वासन काही लोकांनी दिलं होतं. आणि आज आम्ही बघण्यासाठी आलो होतो त्याचं उद्घाटन होतंय का. आणि मी काल राजू पाटील साहेबांना फोन केला आणि ते आज या आंदोलनामध्ये सामील झाले आणि त्याचा आनंद आहे आम्हाला. पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. 20+0 बरोबर किती? नांदीचा काय फरक पडणार असा सवालच राणेंनी पुन्हा एकदा केलेला आहे. आणि राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांवर टोलाही लगावलाय. तर 20वर 1-0 लागून 200चा आकडाही होऊ शकतो असं प्रत्युत्तर अंबादास दानवे यांनी दिलंय. 20+0 बरोबर किती? भाजपा 134 आणि तिघांचे मिळून 200 आमदार या आमच्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत त्यांना पाठिंबा. हे काय फरक पडत नाही. भाजप सहित जी काय युती की आघाडी होईल ते जिंकणार किंवा भाजप एकटं लढलं तरी जिंकणार. 20+0 20वर 1-0 लागू शकतो जर ठरलं आणि नीट इमानदारीनं लढले आमोर समोर ना. पैसा, सत्ता, संपत्ती, पोलीस, ईडी, सीबीआय बाजूला करून दाखवली ना. ह्या 20+0 जे म्हणतो ना, हा प्लस बाजूला निघेल आणि 20वर 0 लागू शकतो. हे होऊ शकतं असं माझं राणे साहेबांना सांगणं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्तानं आमदार रोहित पवार यांच्याकडून चौंडीत महापूजेचं आयोजन करण्यात आलं होतं. तर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. रोहित पवार आणि गोपीचंद पडळकर एकाच वेळी अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाच्या दर्शनासाठी आले. दोघेही एकाच वेळी दर्शनासाठी आल्यानं काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. यावेळी रोहित पवार यांच्याकडून गोपीचंद पडळकर यांच्या सत्काराचा प्रयत्न करण्यात आला, मात्र पडळकर यांनी सत्कार स्वीकारला नाही. लोकांच्या मध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे, आनंदाचं वातावरण आहे. अहिल्यादेवींचा विचारच या भारताला पुढे घेऊन जाऊ शकतो, महाराष्ट्राला पुढे घेऊन जाऊ शकतो. त्या विचारामध्ये इतकी मोठी ताकद आहे, क्षमता आहे आणि देशाचं भविष्य बदलणारे विचार हे पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे आहेत. आणि त्यामुळं आता केंद्र सरकार, राज्य सरकार अहिल्यादेवींच्या विचारावरती कृतीतून काम करत आहे आणि पुढं पण अशाच पद्धतीनं
केंद्र सरकार राज्य सरकारने काम चालू ठेवावं ही आमची सर्वांची एक विनंती आहे. तर बघा, आपली संस्कृती आणि परंपरा आहे की आपल्या भूमीमध्ये जे कोणी पाहुणे असतील त्यांचा पाहुणचार करण्याची आपली जबाबदारी. तुम्ही बघितलं असेल, सत्काराचं साहित्यसुद्धा आम्ही सर्वांनी मिळून तिथं खासदार आणि आम्ही तिथं आणलं होतं. ते थोडेसे बिझी असल्यामुळे त्यांनी तो सत्कार तिथं घेऊ शकले नाहीत कार्यकर्त्यांमध्ये. शेवटी आपली एक जबाबदारी असते आणि आपल्या सगळ्याची जबाबदारी काय असते, परंपरा जपणं आणि या पवित्र ठिकाणी वाद न घालता एकोपा काय असतो, बंधुभाव काय असतो आणि सर्वांना एकत्रित घेऊन काम कसं करायचं असं असतो. हा संदेश देणं फार महत्त्वाचं असं, तो संदेश देणं हे आमच्या सर्वांसाठी जास्त महत्त्वाचं आहे. तर वैष्णवीच्या लग्नात रुखवतासाठी 1,50,000चा खर्च आला. जालिंदर सुपेकर यांच्या पत्नी पूनम सुपेकर यांच्या नावे 1 लाख घेण्यात आले. हगवणे कुटुंबियांनी पैसे घेतल्याचा दावा अंजली दमानी यांनी केलाय. तुम्ही रुखवत करू नका, मामी पूनम सुपेकर रुखवत करतील असं सांगण्यात आलं. दूरच्या नातलगांना कुणी पैसे द्यायला सांगतं का, असा सवाल सुद्धा दमानी यांनी केलाय. या संदर्भात नेमकं काय ट्विट करण्यात आलेलं आहे अंजली दमानी यांकडून पाहूया. वैष्णवीच्या वडिलांकडून 1 लाख पूनम जालिंदर सुपेकर यांच्या नावानं घेतले. तुम्ही रुखवत करू नका, मामी पूनम जालिंदर सुपेकर सुंदर रुखवत करतील असं सांगितलं. रुखवतासाठी 1 लाखाचा चेक आणि 50,000 रोख रक्कम हगवणे कुटुंबानं वैष्णवीच्या माहेरच्यांकडून वसूल केली. दूरच्या नातलगांना कोणी पैसे द्यायला सांगतात का, असा सवाल अंजली दमानी यांनी केलाय. छत्रपती संभाजीनगरमधील संतोष लड्डा यांच्या घरावरील दरोडा प्रकरणी देविदास शिंदे या 7व्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. गुन्ह्यात वापरलेल्या गाड्या सुद्धा पोलिसांनी जप्त केल्यात. याच आरोपीनं लड्डा यांच्या घरातील सोन्याची सोन्या संदर्भात टिप दिलेली होती. शिंदे सध्या एका स्कूल व्हॅनवर चालक म्हणून काम करतो. देविदास शिंदेला आता कोर्टात नेण्यात आले. आरोपींनी रेकी करण्यासाठी वापरलेली 4 चाकी आणि दुचाकी देखील जप्त करण्यात आली. लड्डांचा बालमित्र चंद्रकांत इंगोलेनं दरोडेखोरांना घरातील सर्व माहिती दिली. यानंतर देविदास शिंदे आणि योगेश हजबे या दोघांनी दरोड्याचा कट शिजवला. दरोडा प्रकरणात आतापर्यंत 10 आरोपी अटकेत आहेत.